येस. हा. नमस्कार. 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 मी रजनी हो. साबदे. उपस्थित असलेल्या सर्व ज्योतिर्विदांचे महिला ज्योतिर्विद तर्फे मनापासून स्वागत. महिला ज्योतिर्विद पुणे या संस्थेने अधिक मासानिमित्त सुरू केलेल्या ज्योतिषीय व आध्यात्मिक विषयांवरील 33 व्याख्यानांची मालिका सध्या सुरू आहे. अधिक मास असल्याने ही 33 व्याख्याने होणारच आहेत. आजचे व्याख्यान माननीय सौ उर्मिला पंडित या देणार असून त्यांचा विषय आहे परदेश गमन. मी मॅडमची थोडक्यामध्ये माहिती देते किंवा त्यांचा छोटासा परिचय वाचून दाखवते. माननीय श्रीमती उर्मिला पंडित ज्योतिष विशारद, भविष्यभूषण, ज्योतिषशास्त्री, वास्तुतज्ञ, रत्नचिकित्सक असून गेली 28 वर्षे त्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत. ग्रहांकित, ज्योतिष तंत्र मंत्र, ज्योतिष ज्ञान, भालचंद्र इत्यादी मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. महिला ज्योतिर्विद संस्थेच्या 223च्या स्पर्धेत लेख लिहिल्याबद्दल सन्मानित करण्यात त्यांना आलेले आहे. त्रिस्कंद अल्मनी अँड ॲस्ट्रॉलॉजर्स असोसिएशन नागपूर यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय ज्योतिष अधिवेशन 2025 मध्ये त्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केले होते. 2025 मध्येच श्री शेवाळे दादा यांच्या जन्मदिनानिमित्त भालचंद्र ज्योतिष विद्यालय पुणे आयोजित केलेल्या 43व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनात भाषणास आमंत्रित करून त्यांना सन्मान चिन्हाने सन्मानित केले होते. अनेकांचा विवाह जुळवणे, अनेकांची नोकरी व्यवसाय यासाठी त्यांनी मार्गदर्शन केलेले आहेत. तसेच अनेकांना हरवलेले सोने, मोलाच्या वस्तू, इतर गोष्टी प्रश्न कुंडलीवरनं त्यांनी शोधून दिलेल्या आहेत. योग्य रत्न सुचवून त्यांचा प्रभावशाली वापर कसा करावा यावर त्यांचे मार्गदर्शन त्यांनी केलेले आहे. ते अनेकांचे आयुष्य सुखी, यशस्वी व सुखकर बनवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न करून ज्योतिषाच्या मार्फत त्यांनी हा प्रयत्न केलेला आहे. असा यशस्वी, अभ्यासू आणि हरहुन्नरी ज्योतिर्विद उर्मिला पंडित यांना मी विनंती करते की त्यांनी आपले भाषण सुरू करावे. नमस्कार. येस. मी उर्मिला पंडित. माझा आजचा विषय आहे परदेश गमन योग. अधिक मास व्याख्यान मालेमध्ये मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांची खूप खूप आभारी आहे. युरोपमधले शिस्तबद्ध शांततामय जीवन भारतीय तरुणांना फार भुरळ घालते. फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, नेदरलँड, स्वित्झर्लंड या देशामध्ये अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेत सर्व व्यवहार पार पडतात. घरांची रचना सुद्धा आखीव रेखीव असते. इटलीमध्ये व्हेनिस हे शहर तर ॲड्रियाटिक महासागरावरच वसलेलं आहे. तिथे गल्ली गल्लीत समुद्राचं पाणी असतं आणि त्या पाण्यातून दळणवळण साधण्यासाठी छोट्या छोट्या होडी असतात, त्यांना गंडोला म्हणतात. तिथल्या शिस्तबद्धतेचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र ट्रॅक असतो. रस्त्याच्या मध्ये कोणी चालताना दिसत नाही. रस्ता ओलांडणार जर कोणी नसेल आणि लाल दिवा लागलेला आहे तर वाहनं थांबतात आणि हॉर्न न वाजवणं हा तिथला अलिखित नियम आहे. सध्या प्रत्येक घरात एक तरी व्यक्ती परदेशात असतेच. परदेश म्हटलं की तिथे पैसा, ऐशोआराम, प्रसिद्धी हे सगळं जणू काही आपल्यासाठीच ठेवलेलं असतं, हा एक गैरसमज असतो. गेल्या 20-25 वर्षात परदेशाचं क्रेज खूपच फोफावलंय. एखाद्याला विचारलं, काय हो तुमचा मुलगा काय करतो? अजिबात उसंत न घेता ते सांगतात, माझा मुलगा US ला असतो, MS करायला गेलाय. आणि ही अभिनंदनाची बाब आहे. बरोबर आहे, त्यात वाद नाही. कारण हा अभिमान आपण आपला बाळगलाच पाहिजे. हल्ली काय होतं, घरामध्ये एखादंच मूल असतं, मग त्याला किंवा तिला उत्तम शिक्षण देऊन
परदेशात पाठवणं हीच आई वडिलांची एक इच्छा असते. पण परदेशात जाण्याचे योग पत्रिकेत आहेत का ते पाहावं लागतं. आता पूर्वीच्या काळी हे योग पत्रिकेत नव्हते का? होते. पण त्यावेळेचं राहणीमान, विचार करण्याची पद्धत, परदेशी जाण्याची आवश्यकता, परदेशी जाण्याची साधनं हे फार कमी प्रमाणात होते. त्यामुळे ते लोक जास्त विचार त्या गोष्टीचा करत नव्हते. पण तरी सुद्धा त्या काळात जात होते. बोटीच्या मार्गे परदेशात जाऊन येऊन असायचे लोक. फक्त वेळ फार लागायचा. नवम स्थानावरून दूरचे प्रवास, तृतीय स्थानावरून लहान प्रवास, सप्तम स्थानावरून परदेश प्रवास, वेळा स्थानावरून सुद्धा परदेश प्रवासच पाहिले जातात आणि तिथलं वास्तव्य कळतं. कोणत्या कारणासाठी माणूस प्रवास करणार आहे याचे जर का आपण विचार केला तर चतुर्थ नवम स्थानाचा स्वामीचा जर संबंध असेल तर शिक्षणाशी संबंध असतो. दशम नवम स्थानाचा स्वामी संबंध असेल तर स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी किंवा नोकरी निमित्त तो माणूस जातो. कारक ग्रह बुधाचा संबंध जर आला तर उच्च शिक्षण, विद्यार्जन यासाठी माणूस परदेशात जातो. कारक गुरुचा जर संबंध आला तर विशिष्ट विषयावर त्यांचं व्याख्यान ठेवलं जातं आणि त्याच्यासाठी त्यांना परदेशात जावंच लागतं. प्रत्येकाच्या पत्रिकेत परदेशी जाण्याचा योग असेलच असं नाही. काहींच्या असतो, काहींच्या नसतो. ज्यांच्या नसतो ते थोडे दुःखी होतात. पण त्यांची भरभराट स्वदेशात होऊ शकते. काहींना परदेशात येऊन जाऊन करावं लागतं. हे सगळे योग पत्रिकेमध्ये अचूक कळतात. काहींच्या पत्रिकेत दुसरे कोणीतरी त्यांना घेऊन जातात आणि तिथून त्यांचा भाग्योदय होतो. आज राहणीमान उंचावलंय, अपेक्षा वाढल्या. शेजारचा गेला, आपल्यालाही जायला पाहिजे. त्यात राहणीमानाला लागणारा पैसा हा तिकडून आणण्याची वृत्ती आणि या सगळ्यामुळे परदेशाला महत्व प्राप्त झालं. आज जग जवळ येत चाललंय. अनेक शोध लागले आणि विमानाच्या शोधामुळे जग जास्त जवळ आलं. आता पालक किंवा मुलं सुद्धा माझ्याकडे येतात पत्रिका दाखवायला. ती त्यांची बरीचशी कारणं हीच असतात की तरुण मुलं असतात की नोकरी असते इथे पण तिकडे जाऊन जास्त पैसा मिळवायचा असतो. तर आमच्या पत्रिकेत परदेश योग आहे का, किती दिवस जाता येईल, केव्हा जाता येईल, हे सगळं विचारण्यासाठी हे पालक किंवा मुलं माझ्याकडे येत असतात. तिथे त्यांना स्थैर्य पण हवं असतं. पण ते सगळं पत्रिकेत कळतं प्रत्येकाच्या. वरील सगळ्या प्रश्नांची उत्तरही पत्रिकेतून मिळतात. पत्रिकेतली 3 स्थानं, सप्तम, नवम आणि वेळ, ही 3 स्थानं, ह्या स्थानांचा संबंध परदेशवारीशी असतो. या स्थानातले ग्रह त्यांच्या दशा केव्हा येतात हे सर्व बारकाईनं पाहावं लागतं. आता परदेशात जाण्या वाचून गत्यंतर राहिलेलं नाहीये. ह्याला कारण म्हणजे तिथे मिळणारा पैसा, तिथलं राहणीमान, स्वच्छता आणि फॅशन म्हणून म्हणा किंवा आपल्या संस्कृतीचा कंटाळा आला म्हणून म्हणा, तिथे गेल्याशिवाय गत्यंतर नाही, हे अनेकांचं आता मत झालेलं आहे. पाश्चात्यांचं अंधानुकरण करणं हे तर आपण करतच असतो. खाण्याच्या सवयीपासून कपड्यांपर्यंत सगळं त्यांचं अंधानुकरण आपण केलेलं आहे. अनेकांना तिथे जायचं असतं. तिथे राहून आपला स्वतःचा भाग्योदय कसा करता येईल हे त्यांना समजत नाही. आता मुद्दा असा असतो, व्ययेश सप्तमा. मुळात म्हणजे कसं असतं की आपल्याला जर आपली प्रगती करून घ्यायची असेल तर कष्टाला पर्याय नाहीये. आणि तिथला पैसा, ऐश्वर्य, उच्च राहणीमान हे सगळं कमवायला
तिथे जाऊन कष्टाची तयारी ठेवावी लागते. माझ्याकडे पत्रिका दाखवून गेलेले अनेक जणांनी तिथे कष्टाची तयारी ठेवली म्हणून ते तिथे यशस्वी झाले. परदेश योग पत्रिकेत असतात आणि ते आहेत का हे आधी समजून घ्यावं लागतं. आणि ते केव्हा आहेत किंवा नाहीत. बऱ्याच जणांच्या पत्रिकेत स्वदेशातच भरभराटीचे योग असतात. अशांनी उगाचच ओढून ताणून परदेशाची स्वप्न पाहू नये. तर तज्ज्ञ ज्योतिषाला पत्रिका दाखवावी आणि समजून घ्यावं की आपल्या पत्रिकेत खरोखरच परदेश गमन योग आहेत. ज्यावेळी सप्तम स्थानाचा स्वामी व्ययात जातो, व्ययेश नवमात, नवमेश व्ययात आणि व्ययेश सप्तमात, या 3 स्थानांमध्ये जर का आपले ग्रह व्यवस्थितपणे खेळत असतील तर अशी जर पत्रिका येतात तर त्या माणसाला परदेश गमन योग हा येतोच. तर ती व्यक्ती परदेशात जाऊ शकतेच. परदेशात जाण्यासाठी नवमेश, नवम स्थान हे महत्वाचं असतं. या स्थानात चर किंवा द्विस्वभाव राशींचं महत्व असतं. नवमेश जर चर किंवा द्विस्वभाव राशीत असेल तर परदेश गमनाचे योग हे त्या पत्रिकेत जास्त असतात. सगळं पाहत असताना पत्रिकेतील लग्नेशाची परिस्थिती समजून घेणं, कारण लग्नेश म्हणजे ती व्यक्ती असते आणि तो लग्नेश जर दुबळा झाला किंवा दुबळा असला पत्रिकेत, मूळ पत्रिकेत, तर हे योग भोगायला त्याला मिळत नाही. कारण हे योग भोगण्यासाठी व्यक्ती आर्थिक, मानसिक, शारीरिक बाजूंनी सक्षम असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे, तरच या योगांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे लग्नेश ज्या राशीत आहे त्या राशीच्या व्ययातला ग्रह हा शुभ संबंधित किंवा उच्च, स्वगृही, वर्गोत्तम, मित्रगृही किंवा ह्या ग्रहांनी जर का दृष्ट असेल तर जातकाची भरभराट ही स्वदेशातच होते. लग्नेश स्थित राशीचा व्ययश केंद्रकोण, लग्नी, मित्रगृही, उच्च स्थानी असेल तर जातक सुस्थितीत परदेश गमन करतो आणि तिथे त्याची भरभराटच होते. लग्न स्वामी चर राशीत असून चर राशीतल्या ग्रहांनी जर का दृष्ट असेल तर परदेश गमन होईल आणि तिथे जातकाची भरभराट होईल. यासाठी नवमेश, व्ययेश यांच्या दशा महत्वाच्या ठरतात. या दशांमध्येच जातक परदेश गमन करू शकतो, अन्यथा नाही. आणि परदेशात वास्तव्यही त्या दशांमुळेच होऊ शकतं. बहुतेक जण शिक्षणासाठी, नोकरीसाठी परदेश प्रवास करत असतात. स्वतःच्या उद्योगधंद्यासाठी काही जण जातात, कोणी फिरायला म्हणून जातात. पण हा परदेश प्रवास मिळवण्यासाठी पत्रिकेत ते योग असावे लागतात. वर दिलेल्या दशा ज्या काळात येतात त्याच काळात ती व्यक्ती जाऊ शकते. आणि हे आलेले योग प्रॅक्टिकली चुकले म्हणजे याचा अर्थ काय? तर प्रॅक्टिकली चुकले म्हणजे तुमचं परदेशी जाण्यासाठीचं जे काही नियोजन आहे किंवा शिक्षण आहे किंवा तुमची जी काही पैशाची सोय आहे, हे जे प्रॅक्टिकल जर का चुकलं तर ते योग निघून जातात आणि ते योग येण्याची परत वाट पाहावी लागते. वाट पाहावी का लागते? तर त्या पत्रिकेला परदेश योग असतात, पण आता त्याचं प्रॅक्टिकल चुकलं म्हणून तो जाऊ शकला नाही, असा प्रकार असतो. म्हणून प्रॅक्टिकल आणि भविष्य हे हातात हात घालून जातात. कुठल्याही बाबतीत तुम्ही कुठलाही प्रश्न विचार करा, पण त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल आणि भविष्य हे हातात हात घालूनच जातात. कारण नशीब आणि नियतीपेक्षा कोणीही मोठं नसतं. आता आपण काही पत्रिका पाहणार आहोत. ही एका मुलाची पत्रिका आहे. त्याची जन्मतारीख आहे 13/9/2009, वेळ दुपारी 12:50 पुणे. या पत्रिकेमध्ये परदेश गमन योग आहेतच. या मुलाची आई माझ्याकडे 2023ला आली. त्यावेळेला त्यानं नुकतीच जर्मन भाषेची
परीक्षा दिलेली होती पहिल्या लेवलची, आणि त्याला त्याची स्कॉलरशिपही मिळालेली होती. पण त्या आईला प्रश्न होता की मग स्कॉलरशिप मिळाली तर हा परदेशात जाईल का नाही, जर्मनीला जाऊन तरी यायला पाहिजे. ही परिस्थिती असताना मी त्याची पत्रिका बघितली. त्याची गुरुची महादशा चालू होती, शनी अंतर्दशा चालू होती, आणि त्याला त्याच वेळेला शाळेतनं असं कळलं होतं की एप्रिल किंवा मे मध्ये ते जर्मनीला पाठवतात. म्हणून त्या आईनं मला सांगितलं की एप्रिल किंवा मे मध्ये त्याला जर्मनीला जावं लागेल, तर तो जाता येईल का त्याला. तर त्याची पत्रिका पाहिल्यावर मी त्याला सांगितलं की म्हटलं एप्रिल मे मध्ये असेल तर नाही जमणार, नाही होणार, कारण त्या काळात त्या दशा नव्हत्या. जून मध्ये जर म्हटलं त्याला मिळालं तर त्याला कोणीच अडवू शकणार नाही. आणि त्याच पद्धतीनं 2 जूनचं त्याला फ्लाईट तिकीट मिळालं. हा मुलगा त्यावेळेला फक्त 14 वर्षाचा होता. तिथे जाऊन तो 1 महिना राहून आला. आता खरं जर विचार केला जर पत्रिकेप्रमाणे, तर त्याला त्यावेळेला 12वा गुरु होता, कारण त्याची मिथुन रास होती आणि वृषभेतून गुरु चालला होता. पण त्याचं लग्न वृश्चिक होतं, त्यामुळे सप्तमातून जात होता गुरु. मग सप्तम स्थान हे सुद्धा परदेश गमनाचं स्थान आहे, आणि गुरु म्हणजे विद्येचं स्थान, विद्या. तो शिकायलाच गेला होता तिकडे, पण 1 महिनाच होता. त्याला जास्त स्कॉलरशिपचं जेवढं हे होतं त्यांच्या नियमाप्रमाणे, त्याप्रमाणे त्याला मिळालं. बरं, तो तिथे गेला, 1 महिना राहिला. त्या ह्याच्यामध्ये त्यानं तो डान्स, कथ्थक डान्सर आहे तो मुलगा. त्याच्या आईनं त्या दिवशी मला सांगितलं तो कथ्थक डान्सर आहे. त्याच्या 3 परीक्षा झाल्यात, त्याच्यात त्यानं डिस्टिंक्शन मिळवलं. बरं, त्यासाठी सुद्धा मी त्याची पत्रिका पाहिली, तर त्या पत्रिकेत त्याचे डान्सचे योग हे पण होते. आता मी परवा त्याच्या आईचा फोन आला होता मला, म्हटलं काय कथ्थक करतोय का नाही. नाही म्हणाले, आता काय आहे, करिअरचं आहे आता, कारण 12वीला गेला तो, म्हणून करिअर आहे आता, म्हणून ते थांबवलंय. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही, केव्हा करेल तेव्हा करेल. तर त्याच्या पत्रिकेतून सप्तमात जात असल्या कारणाने तो जाऊ शकले. आता तो तिथून शिकून आला, तिथे त्यानं डान्स पण करून दाखवला, कथ्थक डान्स तिथे भरपूर करून दाखवले त्यानं, आणि अनेकांनी शूट करून घेतले. आता ही दुसरी पत्रिका, ती पण एका मुलाचीच आहे. त्याची जन्मतारीख आहे 25/12/91, मुलुंड, सकाळी 10:26 जन्म. या पत्रिकेत लग्नेश लग्नीच आहे, व्ययस्थानात द्विस्वभाव राशी आहे. त्या स्थानात हर्षल, नेपच्यून, रवी आणि राहू हे ग्रह. या मुलाला MS करायला US ला जायचं होतं. तो माझ्याकडे 2018ला आला होता, आणि त्यावेळी त्याची रवीची महादशा चालू होती. तर रवी त्याच्या पत्रिकेत व्ययात असल्या कारणाने आणि परदेशात जाण्याशिवाय त्याला गत्यंतर नव्हतं. त्यात परत व्ययश गुरु हा सुद्धा रवीला व्ययस्थानाला बघत होता, त्यामुळे त्याला परदेशात जाणंच भाग होतं, आणि तो 2018ला US ला गेला. आता ही तिसरी पत्रिका, जन्मतारीख आहे 29/8/92, सकाळी 7:45 डोंबिवली. ही पत्रिका व्ययस्थानात चररास आहे, लग्नेश स्थित राशीपासून व्ययश लग्नी आहे. हा जातक परदेशात जाऊन येऊन राहील असं त्यावेळेला मी त्याला सांगितलेलं होतं. तसं त्याला जाऊन येऊनच करावं लागलं. गेल्या महिन्यात तो मला भेटायला आला होता, तर तेव्हा आता तिथे आहे ते म्हणाला व्यवस्थित आहे, पण मला जाऊन येऊन करावं लागतं. म्हटलं हरकत नाही, शेवटी तू ठरव कुठे स्थिर व्हायचं ते. आता लग्नेश स्थित राशीचा व्ययश लग्नी असल्या कारणाने आणि व्ययात चररास असल्या कारणाने त्याला जाऊन येऊन करावंच लागणार होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे लग्नेशाची परिस्थिती उत्तम होती पत्रिकेतली, त्यामुळे त्याला हे योग भोगता आले. अजून एका मुलाची पत्रिका, आता माझ्याकडे पत्रिका नाहीये, पण तो फार पूर्वी माझ्याकडे आला होता. त्यावेळेला त्याला जर्मनीला जायचं होतं, म्हणून तो आला होता की माझ्याकडे तिकीट आहे, व्हिसा आहे, सगळं आहे, आता मी निघणार आहे पुढच्या महिन्यात, असं तो मला म्हणाला. म्हटलं ठीक आहे. म्हणाला तुम्ही जरा पत्रिका नजरेखालून घालता का. म्हटलं आण बघते. तेव्हा त्याला सांगितलं, म्हटलं की अरे बाळा, तू आता नाही जाऊ शकणारीस,
आता तुझी जाण्याचे योग नाहीत, कारण त्या दशा नाही आहेत. तुला पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जावंच लागणार आहे आणि तिथे स्थायिकच व्हावं लागणार आहे. तसा त्याला 2 फेब्रुवारीचं तिकीट मिळालं पुढच्या वर्षीचं, आणि तो तिकडे आता स्थायिक येतो. त्याचं तिथे हे घ्यायचंय, घर घ्यायचंय. म्हणून त्याचा गेल्या महिन्यात मला फोन आला, मला घर घ्यायचंय. म्हटलं ठीक आहे, तू प्रश्नकुंडलीसाठी विचार एकदा प्रश्न, मग मी तुला कसं घ्यायचं, काय कुठे मिळेल हे सगळं सांगते. तर आता ही मुलीची पत्रिका आहे. जन्मतारीख आहे 31/3/72, सकाळी 9:50 सातारा. या पत्रिकेमध्ये व्ययात चररास आहे. त्याचा स्वामी मंगळ हा लग्नी आहे. व्ययात चररास ही परदेशात जाऊन येऊन करायला लावणारी रास आहे. हिला कंपनीच्या कामाकरता परदेशी जाऊन येऊन राहावं लागतं. आणि 6ष्ठ स्थानाचा स्वामी लग्नी व्ययशाबरोबर असल्यामुळे कंपनी कामाकरताच तिला जावं यावं लागतं. हा विषय जो आहे तो सर्वांच्या आवडीचा, कुतूहलाचा आहे. अनाथ मुलांच्या पत्रिकेत सुद्धा हे योग असतात, पण त्यांच्या पत्रिका मिळणं अवघड असतं. पण काही परदेशी पाहुणे भारतातील अनाथाश्रमात येऊन तिथे भेट देऊन तिथली मुलं, एखादं जर का पिल्लू त्यांना आवडलं तर त्याची सगळी सोपस्कार करून ते त्या पिल्लाला घेऊन जातात तिकडे, कारण त्याच्या पत्रिकेत ते योग असतातच, म्हणून तो जाऊ शकतो. आणि हेच प्रत्येकाच्या पत्रिकेबाबत बघावं लागतं. आणि हे जर का समजून घेतलेलं असेल तर आपलेच हे होत नाही, ऐन वेळेला आपली धावपळ होत नाही. माहीत असतं आपल्याला तेव्हा अंदाजे या काळात आपल्याला जायचंय. परदेशात जाऊन शिक्षण नोकरी करणं हे काही गैर नाही, पण सध्याच्या काळात हे सगळीकडे चाललेलं आहे. मुलं परदेशी गेली की त्यामुळे आई वडिलांना येणारं एकटेपण हा विषय सुद्धा विचार करायला लावणार आहे. इथे राहणाऱ्या लोकांना असं वाटतं तो परदेशात गेला म्हणजे आता त्यांच्याकडे खूप पैसा, ऐशोआराम, असं नसतं. युरोपियन लोकांचा एक मुद्दा असा आहे ना, त्यांची शिस्त आणि कठोर परिश्रम हे त्यांचा मूलमंत्र आहे जगण्याचा. आणि अत्यंत कष्टाने आणि शिस्तीनं ते लोक पुढे येतात. सांस्कृतिक आणि भौतिक समृद्धी ही त्यांच्या इहलोक निष्ठेतून आलेली आहे. व्यवहारातील काटेकोरपणा, स्वच्छता गुण लोकजीवनात असले तरीही दुसऱ्याला वेळ देणं, प्रसंगी त्याग करणं, नात्यांचे भावबंध जपणं हे तिथे अभावानंच आढळतं. त्यामुळे आत्ताच्या काय किंवा मागच्या काळातल्या काय तरुण पिढीमध्ये ह्याचे कुटुंब प्रमुखाची धास्ती म्हणा किंवा हे काही प्रकार त्याही वेळेला नव्हता, नाही. आता त्या प्रवृत्तीमुळे काय होतं तर कुटुंब विघटन प्रवृत्ती जास्त प्रमाणात तिकडे फोफावली आणि त्याच वृत्तीचा शिरकाव आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा आता बऱ्यापैकी झालेला आहे. आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा स्वतःला स्वतःची स्पेस हवी असते. भारतीय तरुणांनी नुसतंच पैसा मिळतो म्हणून परदेशात जाऊ नये, तिथे आपला ठसा कसा उमटवता येईल हे बघावं. कारण त्याचीही अनेक उदाहरणं आहेत. भारतीय वंश म्हणजे भारतात जन्म झालेले पण तिकडे जाऊन त्यांनी ठसा उमटवलेले असेही लोक आपल्याकडे भरपूर आहेत. आता ह्या कल्पना चावला हरियाणामध्ये जन्मलेल्या, अंतराळात जाणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या अंतराळवीर, नंतर चेन्नईत जन्मलेल्या सुंदर पिचाई यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि व्हॉर्टन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. आज ते जगातील सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान कंपनीचं नेतृत्व करतायत. हैदराबादमध्ये जन्मलेले सत्य नाडेला यांनी भारतात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील विस्कॉन्सिन
मिल्वॉकी विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. त्यांनी मायक्रोसॉफ्टची संस्कृती, क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणला. इंद्रा नोई, पेप्सिको कंपनीच्या माजी CEO, जागतिक व्यावसायिक जगातील सर्वात शक्तिशाली महिलांपैकी एक म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. आता 10वी-12वी झालेली आत्ताची मुलं परदेशाची स्वप्न पाहतायत, पाहायलाच पाहिजेत. पुढे जाण्याची स्वप्न ही नेहमीच प्रत्येक माणसानं आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर पाहिलीच पाहिजेत. कारण ती स्वप्न पाहिली नाही तर तुम्हाला पुढे प्रोग्रेस मिळणारच नाही. पण होतं काय परिस्थिती की आता मात्र जाण्याच्या पूर्वी ह्या मुलांनी किंवा त्यांच्या पालकांनी एक लक्षात घ्यावं की आता हे जे युद्ध वगैरे चालू आहे त्यामुळे तिथे जाण्यापूर्वी तिथली सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती हे सगळं लक्षात घेऊन आणि आपलं मूल तिथे कसं राहू शकेल याची पूर्ण विचारांती तिथली माहिती काढून मगच तिथे जाण्याचा प्रयत्न करावा. कोणतीही घटना घडण्यासाठी त्या स्थानाच्या दशा याव्या लागतात, तरच ते योग घेता येतात. त्याचप्रमाणे त्या स्थानाशी निगडीत तुमचं प्रॅक्टिकल असावं लागतं. म्हणून प्रॅक्टिकल आणि भविष्य हे हातात हात घालून जातात, हेच खरं आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खूप हो. छानपणे तुम्ही खूप छान सांगितलं परदेश गमन. हो. सविता मॅडम बोला. खूप छान सांगितलं. योग पण नमस्ते मॅडम. सांगितले, झालं पाहिजे. आणि कुठल्या परिस्थितीत आता मुलांना कसं शिक्षण मिळण्यासाठी कुठल्या शिक्षणासाठी जातात तेही आपल्याला कळलं. मुख्य म्हणजे आत्ताची परिस्थिती त्यांनी कळणं सांगितली आहे. की बाबा ऐकायला नाही येते, हा. येत नाही हा, ऐकायला? आवाज नाही येते. येतोय 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 आवाज. हा. हं. तेच मी लोकांना जे म्हटलं. वाटतं की परदेशात हा. खूप देशात समृद्धी आत्ताची आणि छान. परिस्थिती जी आहे ती परिस्थिती कशी हाताळायची किंवा आत्ताच्या काळात कुठे जायचं याचा पण विचार हा व्हायला पाहिजे. हे अगदी खरं आहे. आणि आता काय आहे, कधी कधी काय होतं की घरातलं वातावरणही पोषक असायला पाहिजे, हेही त्याच्या बरोबर आहे. की नुसतंच योग आहेत आणि घरातलं वातावरण जर पोषक नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतात. हो. खूप छान सांगितलं मॅडम.